नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। चला या प्रश्नाची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजार पहिल्यांदा बघूया। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सातत्याने $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। ही जी आहे बाजारभाव पातळी ही 3.5 ते 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे। म्हणून जाणकारांच्या मते आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी $11.5 प्रति बुशेल्स वरून सुधारून आपल्याला पहिल्यांदा $12 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसेल। तिथं हा भाव टिकला तर 31 मे पर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव $12.5 प्रति बुशेल जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तर देशात सुद्धा वाढणार, कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि त्याच ताकदीने मित्रांनो सध्या देशामध्ये सोयाबीनची विक्री जी 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री कुठेतरी 31 मे पर्यंत आपल्याला 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढताना दिसणार। मग किती वाढणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या सोयाबीनची भाव पातळी 4,200 ते 4,600 दरम्यान आहे आणि आपल्याला 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची सुधारणा कमीत कमी दिसणार आहे। या सुधारणेमध्ये सोयाबीनचा भाव आपल्याला कमीत कमी 4,400 ते अधिकतम 4,800 दरम्यान दिसणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विक्री करायची असेल तर जून महिन्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जून महिन्यामध्ये आपल्याला खत बियाणाची आवश्यकता असते, त्यासाठी पैसा आवश्यक असतो आणि उरलं सुरलं सगळं सोयाबीन कास्तकार बांधव विक्री करून टाकतात, म्हणून जून महिन्यात भाव कोसळणार आहेत। म्हणूनच आपल्याला
या ठिकाणी मे महिन्यात सोयाबीनची विक्री करायची, ज्यामध्ये 4,600च्या भावावर 50%, 4,800च्या भाव उर्वरित 50%, अशा पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% या ठिकाणी होणार आहे फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।